गेल्या काही वर्षांमध्ये करणीमुळे त्रस्त झालेल्या केसेस म्हणजे वाढायला लागल्या. ये पुतली तुम्हारी शक्ति है, जिसके नाम लोगे उसका विनाश होगा. तंत्र साधनेचं वैशिष्ट्य असं आहे की ऊर्जा तुम्हाला पाहू शकतात, दिसू शकतात, ऐकायला येऊ शकतात. आपल्या महाराष्ट्रात आणि जास्ती करून बाहेर उच्चाटन ही क्रिया जास्त करून सापडते की म्हणजे उच्चाटन म्हणजे काय, एखाद्याची परिस्थिती जी चांगली आहे ती बिघडवून टाकणे, की एखाद्याचा शत्रुनाश करायचा या हेतूने की हा व्यक्ती आम्हाला नको आहे, जिवंत त्रासदायक ठरतोय, त्याच्या वापरातल्या एखाद्या वस्तूचा उपयोग करावा लागतो. म्हणजे मग केस कुठून तरी आणतील, कंगव्यातले पीस घेतील, कापडामधला एखादा पार्ट घेतील किंवा अगदी पायाखालच्या चपलेच्या धूळ सुद्धा वापरली जाऊ शकते. बापरे. आणि टाइम म्हणजे एक वेळ ठरवली जाते की 11 दिवसात हा मनुष्य गेला पाहिजे, 21 दिवसात गेला पाहिजे. आजकाल एक शब्द बराच प्रचलित आहे, तो म्हणजे कर्णपिशाचिनी. हो, तर हे म्हणजे नक्की काय? कर्णपिशाचिनीची एक तंत्र साधना आहे. तिला सिद्ध करण्यासाठी वामाचार पद्धतीने कर्णपिशाचिनी 13 दिवसामध्ये सिद्ध होते. बर. पण तिला सिद्ध करण्याची जी साधना आहे ती स्वतःहून सिद्ध करायची असेल तर ते अनुष्ठान जेव्हा यशस्वी होतं तेव्हा प्रत्यक्ष 22 ते 24 वर्षाच्या मुलीच्या अतिशय सुंदर रूपामध्ये ते प्रगट होते. ती प्रगट झाल्यानंतर पुढच्या 3 दिवसामध्ये ती तुमच्याशी संभोग इच्छुक मागते. त्याच्यात जर तुम्ही यशस्वी झालात, भारतामध्ये एक अतिशय प्रसिद्ध साधू आहेत जे आता आपण बघतो. मी तुम्हाला तेच विचारणार होतो. ते जे तुम्ही साधू म्हणता त्यांच्याकडे खरंच आहे? त्या महिलेने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी असा विषय सांगितला, बेडरूम मध्ये आत कोणी नसताना सुद्धा प्रॉपर असा टकटक आवाज आहे. त्यांना असं वाटलं की काहीतरी ऊर्जा आहेच आहे, मग आपण काहीतरी रचना चेंज करून बघूया बेडरूम मधली. मग इथला बेड तिकडे हलवून बघू, इथलं कपाट तिकडे हलवून. तर जसा तो त्यांनी बेड हलवला तर त्या बेडच्या खाली 4.5 फुटी माणसाची अशी झोपलेली आकृती उठली होती आणि तिच्या अंगावरची चादर जसं सिनेमात दाखवतात ना संगीत, तसं अशी अख्खी चादर जोरात पुढे गेली. बापरे. तांत्रिक गोष्टीमध्ये बऱ्याच वेळा दत्तगुरूंचा उल्लेख येतो. तर तांत्रिक गोष्टींचं आणि दत्तगुरूंचं काय कनेक्शन? प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की बरं मग आम्ही याच्यातून वाचायचं कसं? कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला पॉडकास्ट जो आहे तो तुम्ही ज्या व्यक्तींच्या बाबतीत आम्हाला सजेशन दिले होते त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे तुम्हाला आजचा पॉडकास्ट खूप आवडणार आहे, ज्याच्यामध्ये आपण तंत्र म्हणजे काय, त्याच्यानंतर करणी म्हणजे काय किंवा दत्तगुरूंविषयी काही माहिती घेणार आहोत. आणि याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कौस्तुभ अवचटजी. सर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आणि आम्हाला खूप कमेंट्स आल्या होत्या आम्ही जेव्हा लाईव्ह जातो सो तेव्हा की कौस्तुभजींना तुम्ही बोलवा. फेसबुकला खूप मेसेजेस आले होते, सो म्हणून आम्ही तुम्हाला अप्रोच केला आणि तुम्ही लगेच हो म्हणलात. त्याबद्दल खूप खूप आभार. मी पण तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही मला इथे बोलवलं आणि संधी दिली. नाही, थँक्यू सो मच सर. सो आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूयात, कारण थोडा वेगळा विषय आहे आणि लोकांना अर्थातच आवडेल तो. सो तुमच्या अनुमतीने सुरू करतो. अगदी. आणि मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे जर कोणी करणी किंवा मग तंत्र याविषयी सर्च केलं यूट्यूबला की आपला पॉडकास्ट त्यांना सर्वप्रथम दिसेल. तर कौस्तुभजी, मला सुरुवातीलाच हे विचारावं असं वाटेल की तुमचा प्रवास कसा होता किंवा इन जनरल एक थोडक्यात तुमची ओळख प्रेक्षकांना करून द्या. नक्कीच. मी पुण्यातलाच आहे आणि गेले 14-15 वर्ष मी आता या विषयामध्ये काम करतोय की काही कुटुंब करणीबाधेमुळे त्रस्त असतील, काही भूतबाधेमुळे त्रस्त असतील, तर दत्त महाराजांच्या कृपेने आपण त्यांना एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना त्याच्यातनं मोकळं करू शकतो. बरं. तर तसं बघायला गेलं तर प्रवास असा सुरू झाला की मी लास्ट इयर BComला होतो आणि माझी क्लासमेट होती. त्या क्लासमेटची फॅमिली कशी की 2 बहिणी, 2 भाऊ आणि आईवडील असे अगदी छोट्याशा 10 बाय 10च्या रूममध्ये राहायचे. बरं. तर तिला अचानक एक दिवस असा त्रास सुरू झाला की तिला एक व्यक्ती तिच्या अंगावर येऊन बसलेली फील व्हायची, जाणवायची. हां. आणि
कधी कधी तिला मारलं पण जायचं त्या झोपेमध्ये. तर काही दिवस त्यांनी मानसिक म्हणून थोडंसं दुर्लक्ष केलं किंवा परीक्षेचा काही स्ट्रेस असेल म्हणून दुर्लक्ष केलं. पण नंतर ते पुढे तिला खूपच त्रास वाढला आणि हा सगळा प्रकार ना मी स्वतः डोळ्यांनी पाहिला. तोपर्यंत माझा या विषयावर माझाही विश्वास नव्हता किंवा काही नॉलेज पण नव्हतं त्यातलं. पण मग नंतर तसा तो इन्सिडेंट घडल्यापासून म्हणजे माझी विचारचक्र अशी सुरू झाली की अरे बापरे, आपल्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये कोणाला असा त्रास झाला तर ह्यातलं आपल्याला काहीतरी पाहिजे, कोणीतरी मार्गदर्शन पाहिजे, कोणी गुरु पाहिजे, काहीतरी आपल्याकडे साधना पाहिजे. असा तो प्रवास सुरू झाला. बर, त्या पद्धतीने. आणि मग मला असं वाटलं, थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की इथे गुरु पाहिजेत या विषयातलं. जर तुम्हाला ज्ञान हवं असेल तर दत्त महाराज हे गुरुतत्व सगळ्या जगामध्ये. करेक्ट. त्यामुळे दत्त महाराजांची सेवा आणि साधना सुरू झाली. अरे वा. मग हा जो प्रश्न येतो सगळ्यांच्या मनामध्ये की तंत्रक्रिया म्हणजे नक्की काय असते आणि कशी केली जाते? बरोबर. तंत्र, अगदी खरं सांगायचं झालं तर तंत्र म्हणजे तन म्हणजे विस्तार करणे आणि त्र म्हणजे त्याचे टूल्स म्हणजे त्याचं साहित्य वापरणे. म्हणजे स्वतःच्या आत्मोद्धारासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी किंवा एक शक्ती. तर खरं तंत्र साधनेचा मुख्य उद्देश हा आहे की या शरीराच्या माध्यमातून शिवाची अनुभूती घेणे. वा. खरं तर तंत्र साधनेचा हा मुख्य उद्देश आहे. पण तंत्र साधनेचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली काही साधना यशस्वीपणे पूर्ण करता तेव्हा काही ऊर्जांवरती तुम्ही नियंत्रण करू शकता. काही ऊर्जा तुम्हाला पाहू शकतात, दिसू शकतात, ऐकायला येऊ शकतात, जागांमधल्या गोष्टी दिसू शकतात आणि त्यानुसार मग एखाद्याला लाभ पण करून देता येतो आणि एखाद्याला हानी पण करून देता येते. त्यामुळे तंत्र साधनेचा मुख्य उद्देश शिवाचा दर्शन घेण्याचा असला तरी मनुष्य त्याचा दुरुपयोग करायला लागला. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये करणीमुळे त्रस्त झालेल्या केसेस म्हणजे वाढायला लागल्या. ओके. तर तंत्रक्रिया म्हणजे काय की मेन आपल्याकडे मुख्य 6 प्रकार आहेत: जारण, मारण, उच्चाटन, विध्वंसन, वशीकरण. तर ह्यापैकी काही ना काहीतरी केलं जाऊ शकतं. तर आपल्या महाराष्ट्रात आणि जास्ती करून बाहेर उच्चाटन ही क्रिया जास्त करून सापडते. की म्हणजे उच्चाटन म्हणजे काय, एखाद्याची परिस्थिती जी चांगली आहे ती बिघडवून टाकणे. मग मुख्यत्वे त्याला शारीरिक रोग येतील, आर्थिक नुकसान आणि आर्थिक प्रॉब्लेम्स आणि अडचणी वाढतील, नोकरी व्यवसायामध्ये अधोगतीच होत राहील किंवा सगळं बंद होऊन शून्यावरती येईल. तर ह्या प्रकारच्या क्रिया जास्त केल्या जातात. तर हे कुठल्या तरी तांत्रिक मंत्रिकाकडून करून घेतलं जातं आणि मग त्याला एक ऊर्जा स्रोत वापरला जातो. तर तो ऊर्जा स्रोत म्हणजे काय की एखादी ऊर्जा आपल्याला तयार करायची आहे आणि त्याला एक हेतू द्यायचा आहे आणि त्या हेतूप्रमाणे त्या व्यक्तींवरती तसा परिणाम झालेला दिसला पाहिजे. तर तो ऊर्जा स्रोत म्हणजे काय की करणी केली म्हणजे काय केलं की काही वस्तू वापरल्या जातात. त्याच्यामध्ये नारळ असू शकतो, लिंबू असू शकतात, अस्थी असू शकतात आणि बऱ्याचदा बाहुली टाईप जे आपण बघतो, कणकीच्या बाहुल्या किंवा मातीच्या बाहुल्या, अशा बाहुल्या वापरून ती एक नकारात्मक ऊर्जा तयार केली जाते आणि ती त्या व्यक्तींवरती परिणाम करायला सुरुवात करते. याला आपण म्हणतो तंत्रक्रिया केली. ओके. असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही आता ज्या 6 हे सांगितल्यात प्रकार सांगितलेत करणीचे, तर त्याबद्दल थोडं सांगाल? म्हणजे उच्चाटनचं तुम्ही सांगितलं, पण जारण, मारण. जारण म्हणजे भस्म करणे. जारण क्रिया जर कोणावरती केली असेल तर अग्नीच्या मार्फत होणारे अपघात जास्त वाढतात. घरालाच आग लागेल किंवा भाजूनच मृत्यू होईल, उकळतं पाणीच अंगावर पडेल. पण जारण या क्रियेतनं हा एक प्रकार घडतो. दुसरा शारीरिक व्याधी, म्हणजे काही असे आजार की मेन त्याच्यात मेडिकल रिपोर्ट्समध्ये सगळंच नॉर्मल येतं पण मनुष्य आजारी राहतो. मग ती जास्तीत जास्त वेळेला कमरेखालच्या भागातले आजार जास्त सापडतात. की पोटच दुखतंय, पायच दुखतायत, पाठच दुखतीये, मध्येच पाठदुखी थांबली की पायदुखी वाढली, पायदुखी थांबली की डोकं वाढलं. म्हणजे असं काहीतरी होत राहतं आणि जे ट्रीटमेंटनी होत नाही कवर.
ह्याच्यातलं एक कॉमन साईन बऱ्याच केसेसमध्ये सापडलेलं असं आहे की, आणि हे स्त्री पुरुषात दोघांमध्ये सापडलंय. बर. प्रायव्हेट पार्ट्सला इन्फेक्शन होतं विदाऊट एनी रिझन, ओके. काही कारण नसताना, आणि ते ट्रीटमेंटने बरंच होत नाही. हम्म. हा एक प्रकार त्याच्यामध्ये येतो. हम्म. तर जारणमध्ये काय होतं, मग एखादा व्यक्तीवर केला असेल किंवा कुटुंबावर केला असेल, हम्म. तर जसं जसं ते जुनं होत जाईल, जसं जसं ते त्याचा काळ वाढत जाईल, तसा तसा त्याचा परिणाम तीव्र होत जातो, वाटतो असं आहे. बर. आणि मग त्या कुटुंबाचा पूर्णपणे नाश नाशच होतो वेळेत ते नाही आपल्याला हे करता आलं हम्म. तर. मारण क्रियामध्ये शब्दशः अर्थ आहे की हो. मारून टाकणे. मारून टाक. तर मारण क्रिया शास्त्रशुद्ध पद्धतीने करणारे आता खूप कमी आहेत. ओके. पूर्वीच्या काळात साधारण 50-60 ते 80-90च्या दशकापर्यंत होते काही साधू संत जे करू शकत होते. आत्ता मारण क्रिया करणारे तसे कमी आहेत, पण आहेत, नाही आहे तसं नाही. बर. तर तिथे काय केलं जातं की एखाद्याचा शत्रुनाश करायचा आहे या हेतूने, की हा व्यक्ती आम्हाला नको आहे जिवंत, त्रासदायक ठरतोय, तर त्याचा जन्म नक्षत्र, त्याची जन्मवेळ, त्याच्या वापरातल्या एखाद्या वस्तूचा उपयोग करावा लागतो. हा. म्हणजे मग केस कुठून तरी हो. आणतील, कंगव्यातले केस घेतील, कापडामधला एखादा पार्ट घेतील, किंवा अगदी पायाखालच्या चपलेच्या धूळसुद्धा वापरली जाऊ शकते. बापरे. अशा प्रकार मारणक्रियामध्ये होतात की, आणि टाईम म्हणजे एक वेळ ठरवली जाते की 11 दिवसात हा मनुष्य गेला पाहिजे, 21 दिवसात गेला पाहिजे, 1.5 वर्षात गेला पाहिजे. तर ते कशा हेतूने कोण कसं करतंय त्याच्यावरती आहे. आणि मुख्यत्वे अनुभवी तांत्रिकाकडून करून घेतलेला असेल तर त्याप्रमाणे त्याची ऊर्जा जास्त होते. बर. आणि या सगळ्या प्रकारामध्ये ना एक फार महत्त्वाचा विषय असा असतो की एखादी तंत्रक्रिया केल्यानंतर दर महिन्याच्या अमावस्याला आणि पौर्णिमेला त्याची ऊर्जा वाढत जाते. ओके. हो. आता ती ऊर्जा आपल्याला कशाही पद्धतीने काउंट नाही करता येत, पण एक समजून घेण्यासाठी म्हणून उदाहरण दिलं तर समजा या महिन्यात एखादी क्रिया झाली, आज त्याची 100 एनर्जी आहे, पुढची एक अमावस्या पौर्णिमा गेली की ती एनर्जी 300 दिसायला लागते. बापरे. एकदम 700 दिसायला. म्हणजे ती कशा वेगाने वाढेल हे आपण नाही नियंत्रणात करू शकत, पण ती जशी जशी जुनी होईल तशी तशी ती वाढत जाते, तसे तसे त्याचे परिणाम तीव्र होतात. हे झालं जारण मारण. उच्चाटन परिस्थिती बिघडवून टाकणे. करेक्ट. मग नोकरी, व्यवसाय, घरातले सोशल रिलेशन्स, कौटुंबिक नातेसंबंध, त्याच्यात खूप निगेटिव्ह नकारात्मकच गोष्टी घडायला लागतात. अचानकपणे व्यवसायामध्ये नुकसान व्हायला सुरुवात होते, मग नातेसंबंध बिघडायला लागतात. जी माणसं आज आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याबरोबर काम करत होती ती अचानक अविश्वास ठेवायला लागतात. असं उच्चाटनमध्ये पूर्णपणे परिस्थिती बिघडवून टाकणे आणि त्या कुटुंबाला पूर्णपणे शून्यावरती अधोगतीला आणून ठेवणे. इथेही सेम तोच नियम की जसं ते जुनं होईल तसं ते त्याची तीव्रता वाढत जाईल. हे झालं उच्चाटन. आता राहतं विध्वंसन आणि वशीकरण असं दोन्ही आहे. बर. आणि त्याच्यामध्येच मोहन पण येतं, स्तंभन आणि मोहन पण येतं. ओके. पण स्तंभन आणि मोहन फारसा आता नाही येते कोणाला, पण आपण माहितीसाठी घेऊया. स्तंभन किंवा मोहन. स्तंभन म्हणजे स्तब्ध करून टाकणे. एक स्तंभ जसा उभा असतो आणि तो वर्षानुवर्षे तसाच राहतो, तर स्तंभन क्रिया जर एखाद्यावरती केली तर 2021 मध्ये त्याचं जर इन्कम 10,000 रुपये असेल तर 2035 मध्ये तो 10,000 वरतीच राहील. बापरे. कुठल्याही प्रकारे त्याला कितीही प्रयत्न करून त्याचा आर्थिक कधीच प्रगती होत नाही, त्याची वैचारिक बौद्धिक प्रगती सुद्धा होत नाही. जी मॅच्युरिटी 10 वर्षापूर्वी होती तीच आज तिथे आहे. म्हणजे मानसिक पातळीवरती, बौद्धिक पातळीवरती, शारीरिक पातळीवरती, आर्थिक पातळीवरती तो मनुष्य जसा आहे तसाच पुढचे वर्ष तसाच राहतो. अरे बापरे. आणि कितीही प्रयत्न केले, मग ती तीर्थक्षेत्रांना जाऊ देत, ॲस्ट्रॉलॉजी बघू देत, होम हवन करू देत, जे काय ते सगळं वाया जातं त्याच्यामध्ये. स्तंभनमध्ये मोहन म्हणजे अगदी मोहित करणे, थोडक्यात वश करणे. तर आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं असेल, नोटीस केला असाल तुम्ही की काही काही तांत्रिक ना आता अशी हेडलाईन देऊन जाहिरात करायला लागलेत की गेट युअर एक्स बॅक. हो. ते काय वशीकरण आहे, बाकी काही नाही. बर. आणि त्याचा इतका दुरुपयोग चाललाय, पण त्याचा शब्दशः वशीकरण जर म्हणालो
तर समोरचा माणूस मी सांगतो तसाच वागला पाहिजे. हे शास्त्रशुद्ध वशीकरण. म्हणजे उठ म्हणला तर उठेल, बस म्हणला तर बसेल. आता हे खा म्हणला तर हे खाईल, ते पी म्हणला तर ते पाहिल. म्हणजे शब्दशः तसं करणं. हे सर्वोच्च वशीकरण. पण वशीकरणामध्ये काही वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. की माझं हे अमुक काम होईपर्यंतच हा माणसाने मला मदत करावी. बर. असं पण लोक करायला लागले. गेट युअर एक्स बॅकच्या जाहिरातीने या मुलीशीच मला लग्न करायचंय, या मुलाशीच, आणि मुलीही करत आहेत, याच मुलाशी मला लग्न करायचंय. पण त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम 3 ते 5 वर्ष टिकतो. बर. आणि अशा पद्धतीने झालेले विवाह सगळे तुटलेलेच बघायला मिळतात. कारण नंतर त्यांच्यात लक्षात आपलं काहीच जुळत नाही. करेक्ट. ते चांगल्या मार्गाने झालेलं नाहीये. बरोबर. तर हे वशीकरण. आणि विध्वंसन म्हणजे शब्दशः सगळंच विध्वंसन. म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा संपूर्णपणे नाश, आणि तो सगळ्या पातळीवरती. असे 6 प्रकार तंत्रक्रियेमध्ये केले जातात, ज्याला आपण म्हणतो षडयंत्र. अच्छा. यासोबतच आजकाल एक शब्द बराच प्रचलित आहे, तो म्हणजे कर्णपिशाचिनी. हो. तर हे म्हणजे नक्की काय? कर्णपिशाचिनी ना एक अत्यंत नीच पातळीवरचा एक पिशाच वर्गातला एक भाग आहे. कर्णपिशाचिनीची एक तंत्रसाधन आहे. ॲक्च्युली आपल्या तंत्रसाधनेमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. एक दक्षिणाचार आणि एक वामाचार. ओके. आता हे इथे का सांगावं लागेल? कारण कर्णपिशाचिनी दोन्ही पद्धतीने सिद्ध करता येते. ओके. पण आधी त्याचे धोके पण आपण समजून घेऊया, म्हणजे गडबड होणार नाही. करेक्ट. तर वामाचार म्हणजे काय? की पंचमकाराचा उपयोग. पंचमकार कुठले? मध्य, मांस, मुद्रा, मैथुन आणि मच्छी. हा झाला वामाचार. याला डावी साईड असं पण म्हणतात, म्हणजे डावी बाजू असं पण म्हणतात. डाव्या अंगाचा तंत्रसाधन. दक्षिणाचार म्हणजे सात्विक अंगाचा. म्हणजे याच्यात हे प्रकार काही वापरले जात नाही. एक अनुष्ठान केलं जातं. एखाद्या चांगल्या सकारात्मक शक्तीला आपल्यामध्ये आत्मसामावून घेतलं जातं आणि नकारात्मक ऊर्जांवरती आपण मात करू शकतो. तो दक्षिणाचार. हे दोन्ही तांत्रिकच साधन आहेत. दक्षिणाचार आपण म्हणू शकतो व्हाईट मॅजिक, वामाचार म्हणू शकतो ब्लॅक मॅजिक. डावा अंग, उजवा अंग. तर कर्णपिशाचिनी हा जो एका डेमॉनिक आपण म्हणतो, लोअर फॉर्म ऑफ डेमन, की तिला सिद्ध करण्यासाठी एकतर सगळ्यात पहिले गुरूंचं मार्गदर्शन पाहिजे. अच्छा. आणि वामाचार पद्धतीने कर्णपिशाचिनी 13 दिवसामध्ये सिद्ध होते. बर. पण तिला सिद्ध करण्याची जी साधना आहे ती इतकी भयंकर अवघड आहे आणि त्याच्यामध्ये धोके पण तेवढेच आहेत. म्हणजे त्याच्यात थोडं जरी काही आपलं चुकलं तर मनुष्याला वेड लागू शकतं, हॅल्युसिनेशन्स वाढू शकतात आणि संपूर्णपणे लाईफ वेडासारखंच होईल. दुसरा जो सात्विक पद्धतीने आहे, दक्षिणाचार पद्धतीने आहे, तर मेनली दोनच मार्गांनी कर्णपिशाचिनीची साधना करता येऊ शकते. एक तर ती गुरूंनी आपल्या शिष्याला पुढे काम करण्यासाठी दिली, स्वतःहून अनुग्रहित करून दिली, तर ते खूप सहज मिळतं. स्वतःहून सिद्ध करायचे असेल तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दक्षिणाचार पद्धतीने काही विशिष्ट मंत्रांचा जाप, काही नियम पाळून साधारण 41 ते 42 दिवसाचं अनुष्ठान असू शकतं. काही ठिकाणी 120 दिवसांचं अनुष्ठान सांगतात. तर ते अनुष्ठान जेव्हा यशस्वी होतं तेव्हा प्रत्यक्ष 22 ते 24 वर्षाच्या मुलीच्या अतिशय सुंदर रूपामध्ये ते प्रगट होते. बर. पण तिच्या रिक्वायरमेंट्स खूप वेगळ्या असतात. ओके. ती प्रगट झाल्यानंतर पुढच्या 3 दिवसामध्ये ती तुमच्याशी संभोग इच्छुक मागते. त्याच्यात जर तुम्ही यशस्वी झालात तरच ती तिच्या गळ्यातली कवड्यांची माळ त्या साधकाच्या गळ्यात घालते आणि मग आयुष्यभर त्याच्यासाठी थांबते. बर. मग तिचं कार्य काय आहे की कानामध्ये समोरच्या व्यक्तीचं सगळं भूत भविष्य सांगणे. अच्छा. आणि मग तिचं मेन कार्य की ती इतका जनसमुदाय तयार करून देते, इतका भरमसाठ पैसा देते. फक्त हे धोकेदायक काय आहे, ती संपूर्णपणे आपल्यावर नियंत्रण घेते. जोवर तिच्या गरजा पूर्ण होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, फक्त तेच असं नाही, ती म्हणेल तसं ऐकावं लागेल. ती म्हणेल त्याच व्यक्तीशी बोलायचं. ती म्हणली ह्या व्यक्तीशी बोललेलं मला चालणार नाही, तर ते तिने पाहिलं तर ती धोकादायक आहे.
मग ती तुमचा जीव पण घेऊ शकते. बापरे. हा झाला दृश्य स्वरूपातला. स्वरूप. आणि सगळ्यात महत्त्वाचा धोका आणि सगळ्यात महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेज म्हणूया कर्णपिशाचिनीचा, जेव्हा त्या साधकाचा मृत्यू होतो तेव्हा त्या साधकाचा आत्मा ती हजारो वर्ष तिच्या ताब्यात ठेवते. बर. मग त्याला गती नाही मिळत, गती नाही, मोक्ष नाही. मोक्ष नाही, सद्गती नाही मिळत. हम्म. ती किती वर्ष त्याचा आत्मा ताब्यात ठेवेल हे आपण नाही सांगू सांगू शकतो. हम्म. बर. त्यामुळे कर्णपिशाचिनीची साधना शक्यतो करू नये. आणि गुरूंचे मार्गदर्शन असेल तर ती सात्विक पद्धतीने केली जावी. नंतर हाही एक त्याच्यामध्ये विचार आहे की तिला तुम्ही आई स्वरूपात सुद्धा मागू शकता किंवा बहिणीच्या स्वरूपात सुद्धा मागू शकता. तर ते जास्त कमी धोक्याचं होईल. करेक्ट. ऍक्च्युली त्या भारतामध्ये एक अतिशय प्रसिद्ध साधू आहेत जे आता आपण बघतो. मी तुम्हाला तेच विचारणार होतो. हा, येस कंटिन्यू करा. नाही, विचारा ना. मला तेच विचारायचं होतं की मग ते जे तुम्ही साधू म्हणता त्यांच्याकडे खरंच कर्णपिशाचिनी आहे, पण ती अतिशय सात्विक पद्धतीची आहे आणि हनुमानजींच्या तपश्चर्येने त्यांना गुरूंच्या मार्गदर्शनाने प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तिचा धोका नाही तिथे त्यांना. ती म्हणजे तिच्या मागण्या खराब नाही, वामाचार मागण्या नाही. त्यामुळे मग सत्कर्मासाठी तशा परच्या ज्या निघतात सध्या त्या मार्फत असं. बर. म्हणूनच एवढं ॲक्युरेट सांगता येतं, नाही एवढं सांगता नाही येणार. बर. सो मला पुढे जाताना तुम्हाला हेच विचारावंसं वाटेल, मगाशी जसं तुम्ही जारण मारण उच्चाटन आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, 6 प्रकार सांगितले. जेव्हा आपण हनुमानाची काय म्हणतात साधना करतो किंवा मग हनुमत वडवानल स्तोत्र असेल, बजरंग बाण असेल, त्यात या 6 गोष्टी सारख्या मेन्शन केल्या गेल्या आहेत. तर त्याचं आणि हनुमानाचं कनेक्शन कसं आहे मग? कारण की अर्थातच ब्लॅक मॅजिकच्या वेळी प्रोटेक्शनला हनुमान असतातच, पण एस्पेशली ह्या बाबतीत कसं कनेक्शन आहे? कर्णपिशाचिनी बाबतीत किंवा कर्णपिशाचिनी आणि हे 6 प्रकार जे सांगितले त्या बाबतीत इथे फार एक महत्त्वाचा मुद्दा असा लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा आपण कुठलेही स्तोत्र किंवा मंत्र याचा आपण एक नियमाने काही साधना करत असू तेव्हा त्याचे शास्त्रोक्त उच्चार शिकून घेऊन करायला पाहिजे. जर मंत्राचं मला जर अपेक्षित फळ मला हवं आहे तर चुकीच्या उच्चारांचं चुकीचं फळ हे मला येणार आहे. बर. त्यामुळे पहिलं आधी हा बघायला पाहिजे. वडवानल स्तोत्र उच्चार करायला खूप अवघड आहे. काही काही शब्द त्याचे, पण त्या शब्दांचा जो आघात असतो म्हणजे रीम असं म्हणायचं असेल, रॅम करा, तर त्याचा आघात पण तसाच झाला पाहिजे. तर तो कोणाकडनं तरी गुरूंच्याकडनं शिकून घ्यावा, हे पहिलं गोष्ट. दुसरं, रोज एखादा आवर्तन करून किंवा रोज 500 वेळा मी आज वडवानल अशा ह्याने नाही तुम्हाला संरक्षण लगेच प्राप्त होणार. तुम्हाला मारुती रायाच्या भक्ती मार्गाने जाऊन त्याला त्याची कृपा प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रदीर्घ नित्योपासना पाहिजे. 7 दिवस केलं, 11 दिवस केलं, आठवड्यातून एकदा मारुतीला, असं नाही होणार. त्यामुळे तीही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली, जशी जशी तुमची उपासना चांगल्या पद्धतीने होईल तसं तसं तुमचं संरक्षण वाढायला लागतं. असं आहे. आता याच्यानंतर एक असा प्रश्न येतो ना की तुम्ही जे सांगताय ते आम्ही ऐकतोय, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत असं आम्ही मानतोय, पण बहुतांश लोक म्हणतात की हे सगळं जे आहे फेक आहे, फक्त एक नुसतं कोणीतरी काहीतरी मनात येतंय त्यामुळे ते सांगताय. तर याचं काय प्रमाण किंवा अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्यावरून हे आपण जे बोलतोय आता तंत्र साधना असेल किंवा तंत्रविद्या असेल, ही याचं काही प्रमाण देता येऊ शकतं? नक्कीच देता येऊ शकतं. आपली हिंदू संस्कृती ही आर्य हिंदू वैदिक संस्कृती आहे, आर्य सनातन धर्म. जर आपल्या धर्मावरती आपण विश्वास ठेवत असू तर धर्मात या घडलेल्या काही घटनांवरती पण आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. बरोबर. आपले मूळ ग्रंथ कुठले येतात की भगवद्गीता, रामायण आणि महाभारत. रामायण आणि महाभारत ह्या 2 महत्त्वाच्या घडलेल्या भारतामधल्या घटना आहेत. करेक्ट. मग एक गोष्टीरूप पण बघता येतं आणि एक अभ्यासाच्या विचारातनं जर तुम्ही पाहिलं तर रामायणाचं आपण एक 2 मिनिटासाठी उदाहरण घेऊया. रावण हा तर मूळ राक्षस नाहीये, खरं तर तो ब्राह्मण आहे, पण तो प्रचंड अफाट तंत्र साधना पण झालेली आहे, अफाट साधना झालेली आहे आणि काही वरदानं प्राप्त करून घेतल्यामुळे अहंकाराने तो आता देवदेवतांना त्रास देतो.
यज्ञ चालले असतील ते उधळून लावायचे, साधू संतांना भस्म करून टाकायचं, म्हणजे जाळून टाकायचं. असे अनेक वर्ष त्रास सहन केल्यानंतर जेव्हा आता असह्य होतंय तेव्हा महाविष्णूंकडे प्रार्थना सगळ्यांनी केली की आता तुम्ही वाचवा. म्हणजे Correct. किती वर्ष आधी रावणाचा अत्याचार चालू आहे, बरोबर. अनेक वर्ष चालू आहे. त्याचा आता आपल्याला काळ सांगता येणार नाही, कारण त्याची Correct. तपश्चर्याच 10,000 वर्ष झाली असं लिखाणामध्ये आहे. हो. म्हणजे 10 वर्ष तपश्चर्या करून, अनेक वर्ष लोकांवरती अत्याचार अत्याचार करून असह्य झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. म्हणजे रावणामध्ये आणि प्रभू रामचंद्रांमध्ये वयाचं अंतर किती अंतर असेल. पहिले त्यातली पहिली 12 वर्ष प्रभू रामचंद्रांची अतिशय सुख समानात आनंदामध्ये अशा परिस्थितीत गेले की त्यांना कुठल्याही प्रकारे रागच येत नाही. जेव्हा त्यांचं शिक्षण झालं, पूर्ण झालं, तेव्हा मुख्य उद्देशासाठी गुरूंनी त्यांना राग येण्यासाठी म्हणून या गोष्टी दाखवल्या की हे पहा की किती साधू संतांचा मृत्यू झालाय, किती लोकांवरती अत्याचार झाले. म्हणजे रावणासारखी एक एनर्जी आपण म्हणूया, त्याला संपूर्णपणे नष्ट करणारी त्याच्यापेक्षा थोडी जास्त एनर्जी करेक्ट आपल्याला तिथे तयार करावी लागली किंवा महाविष्णूंनी ती घेतली आहे स्वतःवर जबाबदारी. तर हे एक उदाहरण देऊ शकतो. करेक्ट. दुसरं, महाभारताकडे जर पाहिलं तर महाभारतामध्ये सुद्धा सगळं तंत्रमंत्रच आहे. कुटुंबामधलेच सगळे विषय आहेत. समोरचा शत्रू म्हणजे भगवद्गीतेचा जन्मच यासाठी झाला की तू जर यांना नाही मारलंस तर ते तुला मारणारच. करेक्ट. इथून जो सुरू होतो 18 अध्याय भगवंत सांगतात, 900 श्लोकांमध्ये त्याला ज्ञान देतात आणि त्याला युद्ध करायला प्रेरित करतात. या सगळ्यामध्ये तंत्रमंत्रच आहे. बरोबर बरोबर. अशा पद्धतीने आपण आपल्या धर्मातल्या सर्व गोष्टींवरती फक्त बायोलॉजिकली विचार न करता त्याच्यातनं काय शिकून घ्यायचंय हा जर संदेश संतांना अपेक्षित असलेला जर आपण शिकलो तर त्याचे आपल्याला फायदे मिळतात, अर्थ कळतात आणि दिशा मिळते. बर. मगाशी बोलत असताना तुम्ही म्हणालात की दासबोधामध्ये पण काही गोष्टी आपल्याला आढळून येतात, तर त्या सांगता येतील? हो, नक्की. दासबोध आणि मनाच्या श्लोकमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी असे श्लोक आला की जेव्हा समर्थ भ्रमण करत होते आणि सगळी परिस्थिती जेव्हा बघत होते तेव्हा त्यांची पण अशा अनेक तंत्र साधूंची भेट झालेली आहे. त्यांनी ती शक्ती पाहिलेली आहे. तर गुरु लक्षण सांगताना दासबोधामध्ये की गुरु कसा असावा, तर त्याच्यात एक सांगताना त्यांनी एक उदाहरण असं दिलं की पाहता पाहता गुरु लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. बरं. जगी चेटकू धात माता, नवे रे नवे तो नवे मुक्तिदाता. मग साहित्य संगीत रागज्ञान, नाना नृत्यकला तानमान, तेही एक गुरु. म्हणजे असं शिकवणारे पण गुरु आहेत, मंत्रशक्ती शिकवणारे पण गुरु आहेत आणि मोक्षदाता सद्गुरू मात्र वेगळा असतो, हे स्पष्ट करताना त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. तसंच ज्ञानेश्वरी महाराजांनी लिहिलेला हरिपाठ जो आहे त्या हरिपाठामध्ये पण एका ठिकाणी एक वाक्य आहे की हरीचं नामच इतकं ताकद आणि प्रभावी आहे की पळे भूत बाधा बेणे तेथे. अच्छा. हरिपाठातलाच एक आपण हरी माझा समर्थ पळे भूत बाधा बेणे तेथे. ज्ञानेश्वर महाराजांनी पण भूत बाधा कुठेतरी स्वीकारलेला आहे. असे बरेच रेफरन्सेस आहेत, दासबोधामध्ये आहेत, मनाच्या श्लोकमध्ये आहेत. बर. आता ह्या सगळ्यांवर आता विश्वास बसल्यानंतर प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की बरं मग आम्ही याच्यातून वाचायचं कसं? तर मग त्या रिलेटेड जर तुम्ही काही आम्हाला रेमेडीज सांगितल्या तर सगळ्यांना. नक्कीच. त्याआधी आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की समजा आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा आपल्यावर काही करणी आहे किंवा बाहेरची काही शक्ती आहे, तर त्याच्या काही संकेत येतात. ओळखायचं कसं थोडक्यात? बरोबर बरोबर. तर ते संकेत कॉमन येणारे आपण आधी हे बघूया. ओके. की एक तर म्हणजे सातत्याने आजारपण, एक माणसाचं झालं तर दुसरा आजारी आहे, दुसऱ्याचं झालं की तिसरा आजारी आहे, ही पहिली एक खूण येते. बरोबर. वैद्यकीय कारण काहीच सापडत नाही, त्याच्या मेडिकल टेस्ट केलेल्या सगळ्या नेहमी नॉर्मल येतात, पण मनुष्य आजारी पडतो, हे मुख्य एक संकेत आहे. दुसरं, घरामध्ये बाग असेल, झाडं लावलेली असतील, तुळस असेल, काय ती झाडं टिकत नाही, ती जळून जातात. तिसरं,
अचानकपणे नाकामध्ये दुर्गंध येतो, अचानकपणे. आणि तो Okay. इतका तीव्र आणि उग्र असतो की एखादा ड्रेनेजमध्ये आपण बसलोय की काय, इतका तो उग्र गंध येतो. 10 ते 20 सेकंद येतो, जातो. 10 ते 20 सेकंद. जसजसं त्याची हे वाढेल, तो दुर्गंध येण्याची तीव्रता संख्या वाढेल, तेव्हा पण समजायचे की नकारात्मक ऊर्जा आहे. घरामध्ये आहे. चौथं, काही कारण नसताना मायग्रेनचा त्रास सुरू होतो. डोकं बरं. खूप दुखतं. रात्री अजिबातच झोप लागत नाही, अजिबातच. म्हणजे पहाटे 3-4 पर्यंत, 5 पर्यंत झोपच लागत नाही. आणि दिवसा खूप झोपावंसं वाटतं. बरं. दिवसा प्रचंड आळस येतो, काहीच काम करू नये, नुसतं पडून राहावं. ह्या अगदी सुरुवातीच्या छोट्या छोट्या खुणा आहेत. संकेत आहे. ह्याच्या थोडं पुढे गेलं की अत्यंत विचित्र स्वप्न पडायला लागतं. हां, ही एक पुढच्या पायरीवरची खूण आहे. आता विचित्र स्वप्नांची सुद्धा तुमची जर हे वाढली असेल, संख्या वाढली असेल, तर तिथे पण काळजी घेण्यासारखं आहे. बरं. तर मग विचित्र म्हणजे नेमकं काय, म्हणजे अक्षरशः मानसिकरित्या मनुष्य डिस्टर्ब होईल अशा गोष्टी दिसतात. बापरे. त्याच्यामध्येही काही कॉमन खुणा आहेत. एक म्हणजे पब्लिक अस्वच्छ टॉयलेट दिसणे स्वप्नामध्ये. ओके. उंचीवरनं पडतोय असं जास्त बऱ्याच वेळाला होणे. त्याच्यानंतर छातीवरती प्रेशर येणे झोपेमध्ये, आणि हे सगळ्यांमध्ये सापडतं. म्हणजे एकदम प्रेशर असं येतं की असा श्वास अडकतो. हो, आणि जाणवतं की इथे खूप वजन आलंय काहीतरी. ही खूप कॉमन येणारी साईन आहे. त्याच्यानंतर काय सांगता येईल की आर्थिकदृष्ट्या अधोगती सुरू होते, व्यावसायिक नोकरीच्या दृष्ट्या अधोगती सुरू होते, नातेसंबंधांपासून दुरावा वाढायला लागतो. आणि अमावस्याच्या आधी 2 दिवस, अमावस्येच्या नंतर 2 दिवस, पौर्णिमेच्या आधी 2 दिवस आणि पौर्णिमेच्या नंतर 2 दिवस घरात विनाकारण भांडणं होतं. विनाकारण म्हणजे अतिशुल्लक कारण असेल की जिथं भांडण करायची काहीच गरज नाही. आणि हळूहळू त्याला लोकांच्या लक्षात यायला लागतं की अरे आता अमावस्या जवळ आली, शांत राहू, शांत राहायचा प्रयत्न करू. ओके. नवरा भांडत असेल तर आपण शांत राहू, बायको भांडत असेल तर आपण शांत, पण तरी ते होत नाही. या काळात भांडणं जास्त तीव्र होतात. ओके. ही पण एक कॉमन साईन आहे. अशा काही खुणा मिळाल्या तर समजायचं नकारात्मक ऊर्जा आपल्यावरती आहे. ती जाणकार व्यक्तीकडून माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्यावर लवकर उपाय केला पाहिजे. मग ते रेमेडीज काय असतील, उपाय काय असतील? घरातलं अगदी जर ह्या खुणा सापडत असतील ना, तर सगळ्यात पहिले काय करायचं, सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला 1-1 लिंबू पिळून आंघोळ करायला सुरुवात करायची. आणि आंघोळ 2 वेळा करायची. बरं. ह्याने खूप नकारात्मक इफेक्ट कमी व्हायला लागतो किंवा त्यांचे हल्ले आटोक्यात यायला लागतात. पंचमुखी हनुमानाची स्थापना घरात करायची. आणि मोहरीच्या तेलाचा दिवा अखंड ठेवायचा. याने प्रचंड संरक्षण मिळतो. म्हणजे हनुमानाला तपश्चर्या करून प्रसन्न करणं हा भाग वेगळा, पण जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा आहे, तुम्ही नुसता पंचमुखी हनुमानाचा अतिशय साधा फोटो आणा 100 रुपयाचा, पण मनोभावे उदबत्ती लावून त्याची सेवा, अखंड दिवा चालू ठेवा मोहरीच्या तेलाचा. नकारात्मक ऊर्जांना त्याचा त्रास होतो. ओके. बरं. दिवा चालू असेल तेव्हा या काही रिपेडी. तिसरं, मिठाच्या पाण्याने फरशी सातत्याने पुसून काढायची. दिवसातून 2 वेळा जमलं तर 2 वेळा, 3 वेळा जमलं तर 3 वेळा. रात्रीच्या जेवणानंतर तर करायची. ओके. हे एक करू शकतो. टॉयलेट आणि बाथरूम मध्ये सुद्धा एक मिठाचा एक वाटी ठेवायची, एक बाउल ठेवायचा मीठ भरून. कारण टॉयलेट बाथरूम ह्या 2 जागा अशा आहेत की जिथे नकारात्मक ऊर्जा आपली स्वतःचं आधी स्थान तयार करतात. जास्त ते अस्वच्छतेकडे जास्त जातात. ओके. घरातली अस्वच्छता वाढायला लागते. जाळे जळमटच वाढले, झुरळ जास्त वाढले, ढेकूण वाढले, अतिशय गलिच्छपणा वाढायला लागला, ही पण समजायचं. त्यामुळे घर खूप स्वच्छ ठेवायचं, सातत्याने क्लीन हे करायचं. ओके. अशा काही गोष्टी करू शकतो. हो. बरं. आता आपण म्हणजे तुम्ही कारणं सांगितली, रेमेडी सांगितली, त्याच्यानंतर ऑफ द कॅमेरा बोलताना मगाशी तुम्ही गाणगापूर विषयी सांगत होता. तर तो काय अनुभव होता किंवा तो काय तुमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट होता तो? प्लीज. नक्कीच आवडेल. जेव्हा मी या विषयात माझा रस वाढला ना, तेव्हा थोड्याफार अभ्यासाने, किरकोळ म्हणजे थोड्याफार वाचनाने मला एवढंच समजलं की गाणगापूर हे मुख्य क्षेत्र ठरेल आपल्याला या विषयातलं मार्गदर्शन मिळण्यासाठी. तर महाराजांची भक्ती आपण सेवा केली पाहिजे. 2007 पासून मग मी
सुरुवात केली. मग अगदी बेसिकपासून की पारायण केलं, संगमावर प्रदक्षिणा केला, जेवढा सान्निध्यात राहता येईल तेवढं सान्निध्यात राहा. तर गाणगापूर हे तीर्थक्षेत्र असं आहे ना सोमजी, की का बरं त्यांनी ते निवडलं असेल असा मी विचार करायचो, की इतकं कर्नाटकात जाऊन फार अगदी त्या छोट्या खेडेगावात, म्हणजे आजही ते खेडेगावच आहे, आजही ते तेवढंच तसंच आहे. तर ती ना भगवान परशुरामांची तपश्चर्येची जागा होती. करेक्ट. त्यामुळे तिथे भस्माचा डोंगर पण पूर्वी असायचा, मग तिथं भस्म मिळायचं. आता तो थोडा हे कमी झाला, पण तपश्चर्येची जागा होती. आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी तिथे 24 वर्ष तप केलं. करेक्ट. त्याच्यामुळे ती पावन झाली पहिली. त्याच काळात तिथे खूप लोकांना त्यांच्या लीला अनुभवायला मिळाल्या. त्या गुरुचरित्रातल्या कथा आपण पाहतो. बरोबर. आणि मठापासून ते संगमापर्यंत जायचा जो रस्ता आहे, आणि मठापासून सिद्धेश्वर म्हणून एक मंदिर आहे, कल्लेश्वर म्हणून एक मंदिर आहे, बरं, त्या रस्त्यावरती महाराज 8 ठिकाणी विसावा घ्यायला थांबायचे. म्हणून तिथे अष्टतीर्थ हे स्थान झालं. ओके. तर या अष्टतीर्थांमध्ये स्नान केल्याचं एक समाधान मिळतं की जे महाराज होते त्या ठिकाणी आपले. आणि संगमावरती हे त्यांच्या तपश्चर्येचं स्थान असल्यामुळे तिथे एका कुष्ठरोगी असलेल्या भक्ताला औदुंबराच्या झाडाच्या फांदीने महाराजांनी त्याचा कुष्ठरोग घालवला. बर. आणि ते ठिकाण आहे, आणि तिथे महाराज ध्यानधारणेला बसायचे. सो संगम हे तिथलं एक पवित्र स्थळ. पण मग त्याच्यातलं जागरूकता काय आहे की जेव्हा महाराजांनी अवतार कार्य समाप्त करायचा निर्णय घेतला, तेव्हा तिथे पादुका ज्या ठेवल्या त्या निर्गुण पादुका म्हणून ठेवल्या. बर. म्हणून त्याला निर्गुण मठ म्हणतात. करेक्ट. आणि त्याच्यात इतकी भयंकर ऊर्जा आहे, आजही असा अनुभव येतो लोकांना, की समजा एखादं कुटुंब आलं ज्यांना जे सहज म्हणून दर्शनाला आलेत, अगदी सहज, काही प्रॉब्लेम नाहीये, काही नाही, सहज फिरता अक्कलकोट करू, गाणगापूर करू, तुळजापूर करू असे म्हणून आले, आणि त्यातल्या कुठल्या तरी एखादा बाधा झालेली असेल, पण जे अजून त्यांनाही कळली नाही आणि त्या बाधेने पण काही अजून संचार केलेला नाही, इतकं माहित नाहीये, तो मनुष्य सुद्धा उंबऱ्यात आल्या आल्या पडतो. बापरे. असा समोरून डायरेक्ट ती ऊर्जा जी काय महाराज असा धरतात ना त्याला, हे मी इतकं अनुभवलेलं आहे, काय सांगू. बापरे, जबरदस्त जागृत ठिकाण, जबरदस्त संपूर्ण निर्गुण तत्व तिथे आज जागृत अवस्थेत आहे. त्यामुळे अनेक लोकांना गाणगापूरमध्ये महाराजांचे अनुभव त्यांच्या ह्याच्याप्रमाणे येत असतात, आजही येतात, आणि सगळ्यांना महाराज आपल्या करून तिथे. पण मग तुम्ही गेला होता त्यावेळी तुम्हाला काय एक्सपिरियन्सेस आले तिथे? मला आहेत खूप एक्सपिरियन्स, पण बरेचसे आध्यात्मिक आहेत. हो. पण काही एक्सपिरियन्स आम्ही शेअर करू शकतो. एका ट्रिपमध्ये मी 7 दिवसासाठी राहणार होतो, आणि पहिले 2 दिवस असं जनरल विश्रांती वगैरे झाली, थोडा वेळ टाइमपास वगैरे झाला. म्हणून आता 3ऱ्या दिवशीपासून म्हणलं आपण आता बसूया, पारायणाला वगैरे सुरुवात करूया. आणि त्या दिवशी ज्या संध्याकाळपासून ठरवलं की आज आपण करायचं आहे सुरुवात, त्या क्षणापासून माझं डोकं दुखायला सुरुवात झाली. बापरे. खूप जास्त. ओके. आणि मलाही कळलं की एकदम काय झालं, काल 2 दिवस आपण छान घालवली आहेत, असं काही वेगळं केलेलं नाही की ज्याच्यामुळे डोकेदुखीचा आजार होईल. बरोबर 2 तास आधी डोकेदुखीला सुरुवात झाली, आणि इतकं ठणवून की अर्ध्या पाऊण तासाने मला नंतर थोडासा ताप पण भरला. बापरे. म्हटलं काहीतरी जरा वेगळाच आहे विषय. आत्ता 2 तासापर्यंत चांगला होतो. मग त्या दिवशी माझं पारायण झालं नाही. मी थोडंसं काहीतरी पॅरासिटामॉल वगैरे घेऊन मी झोपलो, आणि मला विचित्र आकृती, मला मी जिथे राहत होतो तिथे मला जाणवायला लागल्या आणि दिसायला लागल्या. काय झालं असेल मला माहीत नाही, पण म्हणलं आपण आज पहाटेच नाही का मठात जायचंच दर्शनाला. 2:30 वाजता मंदिर उघडतं, 3 वाजता काकडा सुरू होतो, 2:30 वाजता पहिली पूजा. त्यामुळे झोप तशीही लागत नव्हती, अंगात थोडा ताप होता, डोके दुखत होतं. तसाच मी 2:45 पर्यंत गेलो मंदिरामध्ये. जसं आता तेव्हा गर्दी नसते, या काळात काहीच गर्दी नसते, असं शांत निवांत छान दर्शन घेतलं. जेवढा वेळ मी तिथे उभा होतो तेवढा वेळ मला हे जाणवत होतं, मी हे अनुभवत होतो की माझ्या पाठीमागणं या डोक्याच्या पासून माझ्या पायापर्यंत काहीतरी वरून खाली उतरत आहे. आणि हे जवळजवळ 30 ते 40 सेकंद अनुभवलं, फार नाही, पण ते 30-40 सेकंद त्यावेळी खूप मोठे असतात. करेक्ट. आणि त्या क्षणापासून ताप उतरला आणि डोकं उतरलं.
बापरे. त्यामुळे काय मागे लागलं असेल तेव्हा मला काहीच हा. माहिती, त्यामुळे मी खूप नवीन होतो. पण इतकं महाराज काळजी घेतात, असे खूप अनुभव आहेत. वा वा. आता तुम्ही ह्या काय म्हणतात अशा पॅरानॉर्मल केसेस तर खूप हाताळल्या असणार आहेत, खूप तुमच्याकडे अनुभवही असणार हो. आहेत. तर त्यातले 3-4 अनुभव प्लीज आमच्याशी शेअर नक्कीच करा. नक्कीच. मध्ये एका माध्यमातून एका महिलेने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी असा विषय सांगितला की त्यांच्या घरामध्ये बेडरूममध्ये रात्री झोपल्यानंतर आतमध्ये कोणी नाही आहे. हम्म. ती महिला बाहेरच झोपते आणि तिची मुलगी अशा दोघीच जणी राहतात. तर बेडरूममध्ये आत कोणी नसताना सुद्धा प्रॉपर असा टकटक आवाज येतो हा. आणि तो खूप दिवस येतोय. हम्म. तर कधी कधी दरवाजाच्या खाली आपल्याला एक छोटीशी फट असते बघा, हो. की उजेड असेल तेव्हा चाहूल आपल्याला लागू शकते Correct. की आतून इथून कोणीतरी पास झालं. तर बेडरूममध्ये कोणी नाहीये पण ती चाहूल त्यांना सारखी दिसायची अच्छा. आणि ती दोघींनाही जाणवायची, आईला पण आणि मुलीला मुलीला पण. पण. हां, हे इथपर्यंत सांगितलं. पुढे त्यांनी असं सांगितलं की आपल्याकडे गौरी गणपतीमध्ये महालक्ष्मी गौरी बसवतात, तसं त्यांनी महालक्ष्मी बसवल्या होत्या. हम्म. महालक्ष्मी पूजनाचा दिवस होता. सगळं व्यवस्थित यथासांग पूजा झाली, जेवले, झोपले. हम्म. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पाहिलं आणि त्या दिवशी ते बेडरूममध्ये झोपले. बर. हां, त्या दिवशी ते बेडरूममध्ये झोपले. हा. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाहतो तर दोन्हीही महालक्ष्मी आणि व्यवस्थित मांडलेली सगळी पूजा अशी विस्कडून लावली होती. बापरे. पडल्या होत्या आता मूर्ती सगळ्या, मूर्ती सगळ्या. मुखवटे, पूजा सगळी. इतकं तीव्र. हम्म. मग त्यांना असं वाटलं की काहीतरी ऊर्जा आहेच आहे, हम्म. मग आपण काहीतरी रचना चेंज करून बघूया बेडरूम मधली. करेक्ट. मग इथला बेड तिकडे हलवून बघू, इथलं कपाट तिकडे हलवून बघू. तिकडे. तर जसा त्यांनी बेड हलवला तर त्या बेडच्या खाली पांढऱ्या रंगाची 4.5 फुटी माणसाची अशी झोपलेली आकृती उठली होती. बापरे. हा. इथपर्यंत. आणि मग हळूहळू त्यांनी लक्षात घ्यायला सुरू की जेव्हा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल की काहीतरी असा विचित्र घटना घडते हम्म. आणि डिस्टर्बिंग. तर त्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती, हॉलमध्येच पूजा होती. दर तीर्थप्रसादाला काही बिल्डिंगमधल्या सोसायटीतल्या महिला आल्या, त्या एका महिलेच्या अंगावर बरोबर ते बसले तीर्थप्रसाद घ्यायला, तिच्या अंगावर ते झुंबर पडलं आणि साडीला आग लागली. अरे बापरे. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये काही ना काहीतरी. काहीतरी होतं. मग हे काय असेल, मग ते काही दिवसांनी मग आमच्याकडे आलं. मी आणि माझी पत्नी दोघंही गेलो होतो. तर ही एनर्जी काय करते किंवा हे कशा टाईपचं आहे हे ना, जी स्पिरिच्युअल लोक असतात, स्वामींचे शिष्य असतील, भक्त असतील, यांना ना स्वतःचं अस्तित्व दाखवत नाहीत आधी. हम्म. आधी मुद्दामून असं फसवण्याचा प्रयत्न करतात की खूप प्रसन्न आहे, इथे काहीच नाही आहे प्रॉब्लेम, बर. असा ते खूप प्रयत्न करतात. हम्म. त्यामुळे आम्ही दोघं जण जेवढा वेळ त्या घरात येतो तेवढा वेळ आम्हाला काहीच काहीच वाटलं नाही. काहीच वाटलं नाही, काही जाणवलं पण नाही, काही अनुभव पण आला नाही. पण आता एवढे अनुभव ऑलरेडी माहिती आहेत, त्यामुळे आम्ही पण प्रिपेअर होतो. करून गेलो होतो, प्रोटेक्शन रिच्युअल करून गेलो होतो. पण ती एनर्जी मला रात्री घरी आमच्याकडे त्रास द्यायला आलेली आम्ही दोघांनी अनुभवली. अच्छा. हो, पहाटे 3-3:30 वाजता. हा हा. आणि विचित्र स्वप्न पडून मला जाग आली, माझ्या अंगावर प्रेशर आलं, बराच वेळ घाम फुटला मला. थोड्या वेळाने पत्नी झोपली होती, तिला मी काय पहिले काही सांगितलं नाही. बर. पण मी नॉर्मल झाल्यानंतर अर्ध्या तासाने हा एक्सपिरियन्स तिला यायला लागला. ओके. आणि तिच्या अंगावरची चादर जसं सिनेमात दाखवतात ना सोमजीत, तसं अशी अख्खी चादर जोरात ओढली गेली. बापरे. त्यामुळे पुन्हा आम्ही उठलो, हा. गुरूंचं स्मरण करून पुन्हा मंत्रोच्चार करून संरक्षण घेतलं आणि मग काही रेमेडीज करून ते आपण क्लीन केलं. बर. अशा अशी अजून एक काही cases. अनुभव? अशा आहेत बऱ्याच केसेस. मग दुसरी एक केस अशी रिसेंटली की इथे ना आम्ही इथे 2 भाग तुम्हाला सांगायला आवडेल की अटॅच्ड असणं आणि पजेस्ड असणं हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. गाणगापूरमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या जो त्रास होतो, संचार बाहेर येतो, त्याला आपण प्रॉपर पजेशन म्हणतो. म्हणजे पूर्ण हावी झालेला एक भूत आहे. बर. अटॅचमेंटमध्ये काय होतं, अटॅचमेंट म्हणजे पजेशनच्या खुणा येत नाही, घाबरवणारे अनुभव येत नाही. फिजिकली आणि मेंटली काही खुणा येतात की जसं की झोप न लागणे,
खाण्यामध्ये एकदम अचानक असा बदल घडतो अटॅचमेंटमध्ये की एकतर मनुष्य 4-4 दिवस उपाशी राहील, हा. नाहीतर एकदम 4 माणसाचं जेवण करेल. हो. इतका आहारामध्ये फरक पडतो. म्हणजे आज जर मी 2, 2.5, 3 पोळ्या खात असलो दुपारी, तर मला 10 पोळ्या लागायला लागतील. परत 2 तासांनी तेवढीच भूक, परत 2 तासांनी तेवढीच भूक. हम्म. आणि इथे बऱ्याचदा नॉन व्हेजिटेरियन अन्नाकडे जास्त कल अट्रॅक्ट असतो. होतं. हो, मग चिकन, मटण, जे काय ह्याचा प्रभाव खूप वाढतो. बर. ही एक अटॅचमेंटची गोष्ट आहे. ओके. आणि ही पार्श्वभूमी का सांगितली, आता जी मला मी शेअर करू इच्छितो ना, अनुभव. ती अटॅचमेंटची केस आहे. बर. तर मग अटॅचमेंटची केस किंवा अटॅचमेंटचा प्रभाव काय करतो, मनुष्य स्वतः जागृत आहे, पण त्याच्याकडनं काही क्रिया अशा कडून घेतल्या जातात की त्याला कळतच नाही आपण हे का करतोय. बर. एक महिला होती, रात्री हॉलमध्ये जाऊन बसायचं आणि स्वतःचे केस तोडत बसायचं. सकाळी नवरा उजून बघतो तर सगळ्या हॉलमध्ये केस. ॲपिटाईट एकदम डबल झालेला. अर्धा किलो चिकन एकटी फस्त करते. बापरे. छोट्या छोट्या कारणांवरनं नवऱ्यावरती डायरेक्ट हल्ला करायला जायचं. आणि त्यावेळी ती एनर्जी एवढी स्ट्रॉंग असायची त्या महिलेमध्ये की ती नवरा आणि त्यांची 2 मोठी मुलं या तिघांनाही ती व्यक्ती आवरायची नाही. ओके. एवढं हायपर व्हायचं. या काही खुणा होत्या. मग मध्येच एखाद्या वेळी काय करायचं, रडत बसायचं 4-4 तास. हा. फक्त रडत आहेत, काही कारण नाही. मग रडायला सुरुवात केली तर 4 तास रडणार, हसायला सुरुवात केली तर 4 तास हसत बसणार. रात्री अपरात्री नुसतं इकडून तिकडे असं 4-4 तास ते चालत राहतात त्यांच्या तंद्रीत आणि स्वतःशी बडबड करत राहतात. ही अटॅचमेंट आहे. म्हणजे एक एनर्जी, आपण त्याला आत्मा म्हणूया, ती त्याला कुठल्या तरी कारणामुळे अटॅच झाल्यामुळे ती अर्धा कंट्रोल घ्यायला बघते, पूर्ण बॉडीमध्ये कंट्रोल करायला बघते. त्यामुळे ज्याच्यावर अटॅच झाले तो अर्धा जागृत आहे. त्या महिलेला नंतर शुद्ध आल्यावर कळायचं की अरे आपण असं वागलो, मग त्याचं गिल्ट वाटायचं. करेक्ट. रात्री हे केस काढण्याचं जो प्रकार अनेक दिवस चालला होता, ते तिला ते म्हणायचे की मला कळतंय मी हे करते, पण मी का करते हे कळत नाही. बर. मग हे तंत्रक्रिया करून केलेलं होतं. मग त्या महिलेला पुरुषाचाच आत्मा अटॅच झाला होता आणि तसे बॉडीमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात झाली काही दिवसानंतर. पुरुषासारखं वागणं, पुरुषासारखं बोलणं, पुरुषासारखं चालणं फिरणं, ताकद पण पुरुषासारखी, खाणं पिणं पुरुषासारखं, असं ते सगळं व्हायला लागलं. ते पण आपल्याला काही रेमेडीज, काही रिच्युअल्स, काही मंत्रोच्चार, गाणगापूरचं तीर्थ वापरतो, भस्म वापरतो, असे काही काही प्रकार करून 3 ते 4 भेटीमध्ये आपण ते काढू शकतो. बरं. शक्यतो अशा केसेसमध्ये कोण करतं हे, असं करणी म्हणा किंवा मग हे? बरं झालं विचारला. बऱ्याचदा काय होतं, सगळ्यांचा कॉमन अनुभव सगळ्या केसेसमधला हाच आहे की कोणीतरी जवळच असतं. एकतर ते आउट ऑफ जेलसी, करेक्ट, नाही तर मला या माणसाची प्रगती होऊ द्यायची नाही, एवढाच त्याच्या मागचं कारण. पण हे अतिशय वाईट आहे की समोर एखाद्या व्यक्तीचं नुकसान करण्यासाठी तुम्ही पैसा खर्च करून ह्या अशा वाईट गोष्टी करतायत आणि त्याची गांभीर्य त्यांना हे माहिती नाहीये. लोकांना कळत नाही की जेवढं आपण दुसऱ्याचं वाईट करणार आहोत तेच आपल्याला परत रिटर्न येणार आहे कधीतरी. कारण तो भगवंताचा नियम काय, जैसे कर्म तैसेची फळ. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्याच्यातनं सुटू नाही शकत. जवळचीच लोक असतात, बऱ्याचदा भावकीतली असतात, जवळचे नातेवाईक, काही वेळेला ऑफिसमधले कलिग्ज असतात. एक केस माझ्याकडे अशी आली होती, बरं झालं आठवलं सांगू. एक मिडल एज गुरु असतं, मग 50-52च्या एजमधले, आणि अनेक वर्ष एका छान कंपनीमध्ये एकाच ठिकाणी त्यांनी प्रगती करत करत पुढे आले आणि दर 2 वर्षांनी दर 3 वर्षांनी छान प्रमोशन घेत पुढे आले. आणि अचानक एक दिवस असं त्यांना व्हायला लागलं की संध्याकाळी 6 वाजले की त्यांच्या डोळ्यातला भाव बदलायचा. ओके. आणि डोळ्यातला भाव, त्याची सुरुवात अशी बारीक झाली की असे बसल्या बसल्या स्वतःशी बडबड करायला सुरुवात केली. मग बाहेर जायचे, कुठल्याही काळीचं व्यसन नसलेला मनुष्य इतका दारू पिऊन यायचा की बापरे, सकाळपर्यंत शुद्ध नाही. बापरे. हे सुरू झालं. मग कॅश काढायची, हे एक उद्योग सुरू झाला. सारखी बँक ATM मधनं कॅश काढायची, ती कुठेतरी बाहेर जाऊन खर्च करून यायची. म्हणजे रोज 20-25 हजार, 10,000, 15,000 काहीतरी हा माणूस कुठेतरी खर्च करतोय. पण एवढी दारू तर एकदम एखादा माणूस नाही पिऊ शकत, पण खर्च काय करतोय हे कळत नाहीये.
असा परिणाम व्हायला लागला. मग मला तो ऑफिसलाच नाही जायचं, अच्छा. मला कामच नाही करायचं, मला दिवसभर झोपायचं. म्हणजे इतकी चांगली प्रगती करत असलेला व्यक्ती जेव्हा अचानक सडनली असा वागायला सुरुवात करतो तेव्हा काहीतरी आहेच ना. बरोबर. आपल्याला विश्वास ठेवावा लागतो या गोष्टींना. पहिले त्यांनाही विश्वास नव्हता. आधी ह्याच्यातच ते 2-3 वर्ष सफर झाले आणि बरं. मग कुठल्या तरी रेफरन्सनी माझ्यापर्यंत पोहोचले. पोहोचले. तोपर्यंत इतकं नुकसान होऊन गेलेलं होतं की घरातले दागिने विकून झाले. 3 वर्ष हा माणूस काम करत नाहीये. आता घरातल्या वस्तू विकून सर्व्हाइव्ह करायची वेळ आलेली आहे. 3 वर्ष सलग, म्हणजे 3 वर्षात किती नुकसान झालं. खरं. आहे. त्यांनी शेवटी मग तुम्ही त्याच्यावर काय आपण त्याच्यावरती केलं काम. त्याला छान पुढे परिणाम चांगले आले. तर कौस्तुभजी, तुम्ही एवढ्या सगळ्या केसेस आता सांगितल्या आणि ह्या म्हणजे तशा टेरिफिक आहेत, ऐकताना तर त्या एकदम अंगावर येतात. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी अशा काय गोष्टी करता? बरोबर आहे. इथे करावंच लागतं स्वतःसाठी. तर गुरूंनी काही मंत्र शिकवले आहेत की काही एनर्जीज घरात फील झाल्या किंवा धोका वाटला तर आम्ही उदबत्ती वापरतो, कापूर आणि लवंगाने घर क्लीन्स करतो आणि ते करत असताना काही मंत्रोच्चार करतो. बरं. तर त्याने आमचा घरातला ओरा क्लीन होतो. बरं. आणि आता मगाच्याच ह्याच्यावरून मला विचारावं असं वाटेल की अशी कोणती केस होती का की जी तुमच्यासाठी खूप चॅलेंजिंग? हो, आत्ता रिसेंटलीच खरं तर झाली आहे काही दिवसांपूर्वी. आणि खरोखरीच अशी ही पहिली केस असेल की यापूर्वी मी या टाईपच्या एनर्जीला नाही पाहिलं. एक नवरा बायकोंचं जोडपं आहे. 2020-21 मध्ये त्यांचं लग्न झालं. एक 3-4 वर्षापासनं त्यांना असा त्रास व्हायला सुरुवात झाली की पोटात खूप दुखायचं, छातीत खूप दुखायचं आणि काहीतरी काळ्या रंगाचा द्रव पदार्थ तोंडातून बाहेर पडायचा. बरं. कधी कधी नाकातनं बाहेर पडायचा. सो त्यांना आधी काही शारीरिक आजार वाटले, मग ENT सुरू केले. मग चांगले अनुभवी 30-35 ENTकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली पण त्याचा काही फरक पडेना. ओके. ते जसं वाढत गेलं ते खूप वाढत गेलं. हळूहळू काय झालं, त्यांच्या चेहऱ्याचा रंग पण बदलायला लागला. बरं. बऱ्याच वेळेला त्यांचं कपाळ काळं व्हायचं, बाकी रंग तसाच. मग हळूहळू असं व्हायला लागले. ते तेव्हा जॉब करत होत्या, ऑफिसमध्ये काम करायच्या. सकाळी नॉर्मल आहे, लंच टाईमपर्यंत एकदम कोपऱ्यापर्यंतचे हातच काळे झालेले दिसायचे. म्हणजे हे त्यांच्या कलिग्सनी पण नोटीस केलं. इतकं ते नोटिसेबल होतं की अरे इतके हात कसे काय एकदम अचानक काळे पडले, की काय काहीतरी प्रॉब्लेम. हळूहळू त्याचा पुढे नेक्स्ट लेवल अशी झाली की त्यांना ना रात्री झोपेमध्ये बॉडीला कोणीतरी सगळ्या बाजूनी सुया टोचतंय हा अनुभव खूप सारखा यायचा. प्रॉपर आपण एखादी सुई टोचली अंगाला की कसं टोचलं तसं सगळ्या अंगाला सारखं सुया टोचतंय. हे वाढलं काही दिवसांनंतर आणि बॅड टच खूप फील व्हायला लागले. समोर कोणीच नाहीये पण बॅड टच खूप फील होतोय. हे व्हायला लागलं. मानेला स्पर्श व्हायचा. आणि मग जसं ते तीव्र झालं मग त्यांनी काही उपाय शोधायला सुरुवात केली. त्यांचा पहिला अनुभव असा आला की त्यांना एका हरिद्वारच्या व्यक्तीने सांगितलं की हे माझ्यासाठी 2 मिनिटाचा खेळ आहे, तुम्ही या म्हणून. ते आपले खूप आशेने गेले. तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी काही होम हवन याग वगैरे केले आणि तो व्यक्ती म्हणाला की जाईल आता हे काही दिवसांमध्ये. 2 महिने अनेक पैसे तिथे खर्च केले पण 2 महिन्यात त्यांना 1% सुद्धा फरक पडला नाही. आणि नंतर शेवटी त्या साधूंनी सांगितलं की नाही होईल, ते कधीतरी जाईल. इथे काय होतं ना सोमजी, लोक, मला त्या साधूंबद्दल काही प्रॉब्लेम नाही, कंप्लेंट नाही. जेव्हा एखादा डॉक्टर एखादा रोगाचं निदान करण्यासाठी काही टेस्ट करतो तसं तुम्ही एनर्जी नेमकी किती आहे, कुठल्या प्रकारची आहे ह्याची अचूक निदान होणं खूप गरजेचं आहे. आणि ते अचूक निदान ना गुरुकृपेशिवाय नाही होत. आपला आवाका खूप सामान्य असतो. आज गुरूंचा हात बाजूला असेल ना तर मला काही कळणार नाही. बरोबर आहे. तर ते एनर्जी रिडिंग अचूक होणं खूप गरजेचं आहे. आपण एनर्जी रिडिंग आम्हाला गुरुकृपेने खूप अचूक येतं. जेव्हा ते माझ्यापर्यंत पोचले आणि मी माझ्या मला एक मेथड गुरूंनी अशी शिकवली आहे
की मी फोटोवरनं पण चेक करू शकतो. ओके हं. ओके. आणि ॲक्युरेट रिडिंग येतं. तर फोटोवरनं जेव्हा सुरुवातीचा पहिलं मी पाहिलं, माझी एक 30 मिनिटाची साधना असते. त्या साधनेमध्ये मी मोबाईलवरतीच समोर फोटो ठेवून माझ्या काही मंत्रोच्चारांनी त्याचं एनर्जी रिडिंग त्या करतो. व्यक्तीचं घेतो. तर त्यांच्या एनर्जी रिडिंगमध्ये मला हे आलं की त्यांच्या नात्यातला एक ओळखीतला मित्रमैत्रिणींमधला कोणीतरी एक व्यक्ती आहे यांच्याबद्दल त्यांना द्वेष आहे, बरं. नुकसान करायचं आहे. कुठून त्यांनी शोधून काढला असेल माहीत नाही. ही जी क्रिया सापडली, ही क्रिया भारतात करणारे ऑलमोस्ट नाहीच आहेत खरं तर. तर ही क्रिया काय होती? भूत नाही, पिशाच नाही, आत्मा नाही, एका प्रॉपर दैत्य शक्तीला त्या महिलेचा बॉडी आणि सोल विकण्याचं पॅक्ट केलं होतं. पॅक्ट नावाचा जर एक प्रकार प्राचीन ग्रंथांपासून आहे. हा युजली ना ख्रिश्चनांमध्ये जास्त सापडतो, ओके. मुस्लिमांमध्ये पण जास्त सापडतो. तर त्यांच्या क्रियेमध्ये मला काही आपले हिंदू रिच्युअल्स पण आले आणि काही मुस्लिम हे रिच्युअल्स पण आले. त्यामुळे आपण मुस्लिम क्रिया पण काढू शकतो गुरुकृपेने. तर हे इतकं रेअर फॉर्ममध्ये मला सापडलं की कोण असेल बाबा. मलाही प्रश्न पडला इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीने. तर एक दैत्य तिच्या आतमध्ये पूर्णपणे प्रवेश करून त्या बॉडीला आणि सोलला कायमस्वरूपी घेऊन जाण्याच्या त्या सगळ्या खुणा होत्या. त्यामुळे तिच्या शरीरातच ती एनर्जी वाढते. अरे बापरे. मग आपलं काय असतं, आपली ह्युमन बॉडी सुद्धा आपल्याला संरक्षण करत असते, अनवॉन्टेड गोष्टी बाहेर फेकते. तसं त्यांच्या ते नाकातनं आणि तोंडातनं बाहेर पडायला सुरुवात व्हायची. काळ्या रंगाचा एक द्रव, पूर्ण काळं, आणि संपूर्ण शरीराला अक्षरशः नॉनव्हेज किंवा माशाचा वास कसा येईल, उग्र, आपण रॉटन स्मेल म्हणतो, तसा त्यांच्या बॉडीला सुटायला सुरुवात झाली. आणि तो आज एवढा तीव्र होता माझ्याकडे येईपर्यंत की त्या म्हणतात की 1 फुटावरनं सुद्धा समोरच्या माणसाला तो स्मेल येतो. त्यामुळे दिसताना काय होतं, फिजिकली त्या फिट दिसतात, पण इतर गोष्टी ज्या काही त्या सफर करत होत्या त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच काळ ऑफिसला सुट्टी मारायला लागणे, घरी बसणे, अशक्तपणा येणे, रात्री विचित्र जर अनुभव आला की त्यांची दुसऱ्या दिवशी पूर्णपणे एनर्जी ड्रेन असायची. अगदी बरोबर. असं सगळं व्हायला लागलं. तर हे त्यांनी जवळजवळ 4 वर्ष हे केलं, सहन केलं. तर आपण मग काय पद्धत वापरली? माझ्याकडे 2-3 पद्धती आहेत. गुरुकृपेने, महाराजांच्या कृपेने एक मला संत बाळूमामांची पण पद्धत येते. दत्त महाराजांच्या 2 वेगळ्या पद्धती आहेत आणि एक पीर बाबांची एक पद्धत आपल्याला येते. तर ते पीर सुद्धा दत्तात्रयांचे शिष्य. अच्छा. तर माझ्या गुरूंचं, म्हणजे ह्या विद्येतल्या गुरूंचं माझं नाव आहे श्री शिवय्या सिद्धारू. ते जामखंडीचे होते. आज त्यांचा तिथे समाधी मठ नाही आहे अनफॉर्च्युनेटली, पण ते दत्तात्रयांचे शिष्य होते. तर त्यांनी एक विद्या विकसित केली. समोरची एनर्जीची तीव्रता जशी असेल त्या तीव्रतेनुसार आपल्याला काही विधी करायला लागतात. ओके. त्या विधींमध्ये 100 नकारात्मक ऊर्जा आपल्याला काढायची असेल तर आपण 200 सकारात्मक ऊर्जा तिथे तयार करतो. ओके. आणि ती नकारात्मक ऊर्जा 2 तासामध्ये नष्ट करतो. 2 तास. पण एनर्जीप्रमाणे वेळ लागू पण शकतो. काही 4 तास लागलेत, काही 2 तास लागलेत, काही 1.25 तासात होऊन जातात. ओके. तर तिथे जातकाला काय करायचं असतं, फक्त बसून ओम नमः शिवायचा जप करायचा असतो. बाकीचं सगळं मी करतो. मग इथे काय होतं, इथे तंत्र, मंत्र आणि यंत्र तिन्हीचा मला वापर करावा लागतो. तर आम्हाला एक यंत्र करायचं गुरूंकडनं शिकवले. ते यंत्र आपण करतो, त्याच्यामध्ये जातकाला बसवतो, त्या यंत्रामध्ये पण काही मंत्र लिहितो आणि मग प्रोसेस कंप्लीट करतो. तर तशा पद्धतीने आपण त्यांचं आता क्लिअर केलंय. अजून त्याच्यावरती काम चालू आहे खरं तर, कारण अगदी रिसेंट केस आहे. पण का सांगाविषयी वाटले की हे नाही मी अजून भारतात पाहिलेलं, असा प्रकार नाही पाहिलेला. आणि खूपच हा इंटेन्स एनर्जी. आणि समहाऊ एक असा पण अनुभव आला की आमच्याकडे ते जेव्हा रिक्षाने पोचले, रिक्षातनं उतरेपर्यंत तो स्मेल होता. बापरे. पण आमच्या घरी आल्यावर तो स्मेल आला नाही. एवढी महाराजांची कृपा होती. आणि त्याचं त्यांना पहिली खूण अशी मिळाली की आपण कुठेतरी ऑथेंटिक ठिकाणी आलो. कारण हा एक्सपिरियन्स त्यांनी घेतला नव्हता. अरे आत्ता त्यांनी 4-4 वेळा त्यांच्या कपड्याचा वास घेतला. आत्ता रिक्षातनं उतरेपर्यंत स्मेल होता, तुमच्या घरात पोचल्यावर तो स्मेल नाहीये. तेवढ्या वेळापुरती ती एनर्जी बाजूला.
अच्छा. तुम्ही आत्ता उल्लेख केलात दत्तगुरूंचा आणि बहुतांश अशा ऑकल्ट किंवा तांत्रिक गोष्टीमध्ये बऱ्याच वेळा दत्तगुरूंचा उल्लेखही येतोच. येतो. तर तांत्रिक गोष्टींचं आणि दत्तगुरूंचं काय कनेक्शन आहे? खूप चांगला प्रश्न विचारला. थँक्यू या प्रश्नासाठी. दत्त महाराज आहे ना, हे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही गुणांचा संगम आहे. करेक्ट. आणि तंत्र तंत्र ह्याच्या साधनेमध्ये दत्त महाराजांचं रूप हे ना त्रिशीर भैरव या रूपाशी साम्यता पावतं. बर. भैरव म्हणजे पुन्हा महारुद्राचा तांत्रिक क्रियासाठीचा पहिला राजमार्ग म्हणता येईल आपल्याला. ओके. हां. तर दत्तगुरूंचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर पहिला अवतार त्यांचा आपण म्हणतो अनुसूयेच्या पोटी झालेला. बरोबर. आणि ते एकमुखीच होते. हे 3 तत्व फक्त आपल्याला त्याच्यात पाहायचेत म्हणून ते आपण त्रिमुखी करतो. त्रिमुखी करतो. ते एकमुखीच होते. आणि नंतरचा जर पुढचा कालखंड पाहिला तर श्रीपाद श्री वल्लभांचा एक अवतार झाला. हो. तो धर्मसंस्थापनेसाठी झाला. वेदांचा पुनरुत्थान करण्यासाठी झाला. कारण तेव्हा वेद पाठशाळा परत लुप्त व्हायला लागल्या होत्या. बर. पुढचा नृसिंह सरस्वती महाराजांचा झाला. तो जनसामान्यांसाठी पण झाला आणि संन्यासाश्रमासाठी पण झाला. बर. काही शिष्य त्यांनी संन्यासाश्रमात घेतले पण प्रापंचिक लोकांना पण त्यांनी तेवढेच मार्गदर्शन आणि प्रबोधन आणि अनुभव दिले. बर. पुढे झाले अक्कलकोट स्वामी. आता अक्कलकोट स्वामींचं जर तुम्ही ओरिजिनल बखर बघितली, जर तुम्हाला संस्थानाकडे पाहायला मिळाली तर 1275 मध्ये स्वामी प्रकट झालेत आणि 1875 पर्यंत ते देहात होते. म्हणजे 600 वर्ष ते पृथ्वीवर होते. त्यांनी पण अनेकांच्या भूतबाधा करणेबाधा काढल्या देहात समोर असताना. त्यांना परकाया प्रवेश पण येत होता. मग ह्या सगळ्याचं मूळ कुठे जातं की दत्तात्रेयांनी अजून एक संप्रदाय असा आहे की मच्छिंद्रनाथांवर कृपा केली. मच्छिंद्रनाथ विभूतीवरती काम करणारी एक प्रचंड मोठी सकारात्मक शक्ती. बरोबर. मच्छिंद्रनाथांनी नाथपंथ स्थापन केला. अच्छा. कानिफनाथांपर्यंत गोरक्षनाथ पुढे कानिफनाथांनी अघोरपंथ स्थापन केला. बर. पण अघोरचा हेतू वेगळा आहे. हेतू जनकल्याणासाठीचा आहे. ओके. तो विषय पूर्णपणे वेगळा. बरोबर. तर दत्त महाराजांचं जर तुम्ही पाहिलं तर मच्छिंद्रनाथांसारखा सत्पुरुष ते कृपा घडवू शकतात. पुढे नाथ संप्रदाय पुढे येऊ शकतो. करेक्ट. तर नाथ संप्रदाय सुद्धा 100% म्हणला तरी चालेल की तंत्रमंत्रावरती. बरोबर. पण अक्षरशः विभूतीवरती नाथ म्हणायचे आणि गोष्टी बदलायच्या. अगदी बरोबर. गोरक्षनाथांची गोष्टही तुम्हाला परिचित असेल. मग गोरक्षनाथांनी पुढे कानिफनाथांनी अडमंगीनाथांनी समाजाच्या कल्याणासाठी शाबर मंत्राची रचना केली. तर शाबर मंत्र म्हणजे मग मारुतीचे पण शाबर मंत्र आहेत, कालीचे शाबर मंत्र आहेत, गणपतीचे शाबर मंत्र आहेत, सगळ्या देवदेवतांचे शाबर मंत्र. शाबरी देवी कवच वेगळं. ओके. आणि मंत्राचा प्रकार म्हणून शाबर वेगळं. बर. तर शाबर मंत्र काय करतो, जनकल्याणासाठीच केले ते की आपलं एखादं काम अडतंय बाबा, कुठेतरी अनसक्सेस होतंय, काहीतरी मार्गदर्शन पाहिजे, तर एक शाबर मंत्र एकाच कामासाठी उपयोगाला येतो. ओके. तो दुसऱ्या कामासाठी परत चालत नाही. हा शाबर मंत्र. बर. मग त्यांनी ती एक रचना आपल्याला भारताला म्हणजे लोकांसाठी दिली. असं करत करत जर पाहिलं ना तर दत्त महाराज ही तिन्ही गुणांची शक्ती असल्यामुळे तंत्रसाधनेचे आपण मानतो शिवा, सदाशिव, बरोबर, प्रत्यक्ष शंकर भगवान आणि त्यांचं स्थान स्मशान. त्यामुळे सगळ्या तंत्रक्रिया एकतर स्मशानात घडतात. करेक्ट. साधना या स्मशानात होतात. सिद्धी जास्त करून स्मशानामध्ये प्राप्त होतात. आणि महाकालीची असेल, कालभैरवाची असेल, कुठल्याही एखाद्या तांत्रिक शक्तीची असेल, म्हणजे बटुक भैरव, हे उपदैवत, या सगळ्यांची साधना स्मशानामध्ये सिद्धीप्रद होते. फक्त ती गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे. त्यामुळे दत्तात्रेय हे असं भांडार आहे ना की एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा की आवडीने दान देतो नारायण, बाहे उभारून राहिला असे, जे जयाशी रुचे ते करी समोर. अच्छा. सर्वज्ञ उदार मायाबाप, ठाई पडिली याचे तेची लागे खावे, ठाईचेची घ्यावे विचारून, बीज पेरून या तैसेचे घ्यावे फळ, डोरलीसे केळ कैसे लागे. तुका म्हणे देवा बोल नाही, देवाला बोल नाही. तुका म्हणे देवा बोल नाही, तुझा तूची पाही शत्रू आणि सखा.
हे का सांगा असं वाटलं की दत्त महाराज अशी शक्ती आहे ना, तुम्हाला जे हवं आणि जे आवडतं तेच ते तुम्हाला ते देतात. अच्छा, वा. कौस्तुभजी, तुम्ही एवढं सुंदर सांगताय. मला असं वाटतं की आपण एक पार्ट 2 जेव्हा करू त्यावेळी फक्त दत्त महाराजांविषयीच नक्की, करूयात. नक्की. आणि प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला हा नेक्स्ट पार्ट कसा वाटेल ते. तर जाता जाता कोणाला जर तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर कसं लोक अप्रोच करू शकतात, आणि तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर प्लीज आम्हाला सांगा. नक्की. कॉन्टॅक्ट नंबर सांगतो. हो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9168462277. या बरं. नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता हम्म. आणि kaustubh.avsat@gmail.com याच्यावरती मेल करू मेल शकता. करू. ओके. तर कौस्तुभजी, खूप छान आज आपण गप्पा मारल्यात आणि आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलो. हो. सो जाता जाता तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटेल? मला आवडेल की एकतर म्हणजे प्लीज म्हणजे खरंच मनापासून कृपया करून दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी तंत्रसाधनेचा उपयोग करू नका. कारण जेवढं तुम्ही दुसऱ्यांचं वाईट करणार आहात त्या एनर्जी तुम्हालाही 300 पटांनी जास्त भोगाव्या लागणार आहेत. कारण भगवंताचा नियम सगळ्यांसाठी एक आहे, जैसे कर्म तैसे फळ. आणि दुसरं, स्वतःच्या संरक्षणासाठी, कुटुंबाच्या संरक्षणासाठी रोजची नित्य उपासना करायला हवी. वा. मग ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. गणपती अथर्वशीर्ष चालेल, मारुती स्तोत्र चालेल, हनुमान चालिसा चालेल, पण रोजची 15 मिनिटाची नित्य उपासना तुम्हाला खूप संरक्षण देऊ शकते. अच्छा, वा. तर कौस्तुभजी, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आमच्या पॉडकास्टवर आलात आणि आपण एवढ्या शॉर्ट नोटीसवर पॉडकास्ट केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कौस्तुभजींचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यांचा मेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. सो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांनी तर सांगितलेलाच आहे नंबर, पण डिस्क्रिप्शनमधून पण तुम्ही रेफर करून त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला पार्ट 2 कुठल्या विषयी हवा आहे तो पण आम्हाला सांगा, आम्ही दत्तगुरूंच्या विषयी नक्कीच करू. तर कौस्तुभजी, तुम्ही आलात पॉडकास्टवर त्याबद्दल खूप खूप आभार. खूप खूप आणि थँक्यू. आमचं एक स्वीट टॉकचं रिच्युअल आहे की बरं. आम्ही पॉडकास्ट एंड करताना श्री स्वामी समर्थ म्हणतो वा. आणि फिस्ट बम्पने पॉडकास्ट एंड करतो. आता आज आपण डिस्टन्सवर बसलो त्यामुळे आपण एअर फिस्ट बम्प करूयात Yes. आणि आजचा पॉडकास्ट थांबूयात. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक्यू.